शहरात स्टॉलमधून फटाक्यांची विक्री, प्रशासनच खेळते का नागरिकांच्या जीवाशी? सध्या दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्यानं मोडणीम शहरात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आणि वावर वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र याच दिवाळी सणाच्या निमित्तानं फटाका स्टॉल धारकांना देखील प्रशासनाच्या विविध विभागाकडून फटाका विक्रीची परवानगी देण्यात आली आहेत. परवाना मिळाल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या नियमांचं व अटींचं पालन न करता मोडणीम शहरात मुख्य रस्त्यावर व शहरातच फटाका स्टॉल धारकांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोडणीममधील जवळपास 14 फटाके विक्रेत्यांना फटाके विक्री करण्याची परवानगी प्रशासनाकडून मिळाली असल्याची माहिती आहे. ही सर्वच्या सर्व फटाके विक्रीधारक दिवाळीचा सण जवळ आल्यानं शहरातच त्यांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार आहे. शिवाय काही फटाका स्टॉल हे हॉस्पिटल, मेडिकल, शाळा परिसरात असल्यानं याचाही त्रास नागरिकांना होणारच आहे. हे सगळे नियमबाह्य असून जवळपास 15 ते 20 दिवस या फटाका स्टॉलमधून फटाक्यांची विक्री चालूच राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही प्रसंग उद्भवल्यास या फटाका स्टॉल विक्रेत्यांकडे कोणतीही उपाययोजना दुकानासमोर सध्या तरी ठेवली नसल्याचं दिसून येत आहे. दिवाळी उत्सवात रस्त्याच्या कडेला असलेला व्यावसायिक दुकानासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करत असतात. अशा वेळेस अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेजारीच विक्रीस लावलेल्या स्टॉलमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परवानगी काढताना 1000 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत लक्ष्मी दर्शन दिल्यानं कोणीच आमच्या विरोधात काही करू शकत नसल्याची खाजगीत हे फटाके विक्री करणारे एक प्रकारे लक्ष्मी स्वीकारणाऱ्याची बदनामी देखील करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फटाके विक्रेत्यांना शहराच्या बाहेर विक्री करण्याचा नियम असताना मोडणीममध्ये मात्र मुख्य रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती चौकात हॉस्पिटल, मेडिकल, शाळा परिसरात फटाक्यांची विक्री करत असल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने मोडणीम शहरातील फटाका विक्रेत्यांसाठी खास बाब म्हणून हा नियम शिथिल केला आहे काय, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात असून मोडणीम शहरातील या फटाका विक्री करणारे स्टॉल्स सुरक्षिततेसाठी शहराच्या बाहेर हलवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत असून याबाबत मोडणीम ग्रामपंचायतीने या दुकानदारांना जागा तातडीने द्यावी व संबंधित विभागानं तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फटाका विक्री स्टॉल शहराबाहेर हलवावेत की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवा. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.